नमस्कार मित्रांनो, उद्योजक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं स्वागत करतो। आता सध्या थंडी ही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, त्यासोबत वातावरण देखील खूप खराब आहे। थंडी टिकून नाही आहे, 2-3 दिवस थंडी राहते, 2-3 दिवस आभाळ येतं। अशा ह्या खराब वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप हे आपल्या शेळ्यांमध्ये होणं साहजिक आहे आणि खूप कॉमन देखील आहे। आणि मित्रांनो, खास करून लहान कार्डांमध्ये याचा खूप दुष्परिणाम दिसून येतो आहे। सर्दीत जर वेळेत उपचार झाला नाही तर ते मित्रांनो अतिशय घातक ठरू शकते। लहान पिल्लांमध्ये सर्दीचं रूपांतर हे न्यूमोनियामध्ये खूप लवकरात लवकर होतं, त्याने मरतूक ही खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती होत असते। आणि सर्दी हा साथीच्या रोगाप्रमाणे आहे, एकाला झालं की दुसऱ्याला तिसऱ्याला असा वाढत जातो आणि पाहता पाहता सगळ्या फार्ममध्ये सर्दी पसरून जाते। मग उपचार करणं मित्रांनो आपल्याला खूप कठीण होतं, खूप हार्ड जातं आणि डोक्याला ताण आणि खिशाला देखील ताण हा आपला वाढतो। म्हणून वेळेत सर्दीचा उपचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। लक्षणे दिसायला लागली की लगेच उपचार करायला पाहिजे आणि त्यासाठी सटीक उपचार भेटणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एक औषध घेऊन आलेलो आहे। ते एकच औषध सर्दी, खोकला आणि ताप तिन्ही समस्यांवरती खूप रामबाण मित्रांनो उपाय आहे, खूप रामबाण पद्धतीने काम करतं। त्याचं नाव आहे इंड्रोटास BH। हे लिक्विड औषध मित्रांनो खूप कारगर आहे। तुम्हाला सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने हे औषध आपल्याला कार्डांना, शेळ्यांना द्यायचं आहे। याने खूप लवकरात लवकर सर्दी, खोकला, ताप, घशातील इन्फेक्शन किंवा पोटातील काही समस्या असेल, युरिनरी ट्रॅकमध्ये काही समस्या असेल तर त्या देखील याने खूप लवकरात लवकर दुरुस्त होतात। लहान पिल्ला जर असेल तर 2 ते 3 ml अशा पद्धतीने त्याला द्यायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी। मोठी शेळी जर असेल तर 5 ते 6 ml एका वेळेला अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता। मित्रांनो, यासोबतच आणखीन आपल्याला काही घरगुती उपचार देखील करायचे आहे, ज्याने खूप लवकरात लवकर या समस्यांवरती आपल्याला आळा घालता येईल। गुळवेल असतो मित्रांनो आपल्या शेतामध्ये, बांधावरती तो गुळवेल आपल्याला आणायचा आहे आणि दिवसातून एकदा तरी आपल्या कार्डांना आणि शेळ्यांना खाऊ घालायचं आहे। त्यासोबतच कार्ड जे आहेत त्यांना लिंबाचा पाला देखील खायला द्यायचा आहे दिवसातून एकदा तरी। त्यासोबतच मित्रांनो, जो झंडूबाम असतो तो झंडूबाम दिवसातून 2दा-3दा त्यांच्या नाकाला थोडं लावायचं आहे। अशा पद्धतीने आपण जर उपचार केला तर खूप लवकरात लवकर त्यांची सर्दी जी आहे ती बरी व्हायला मदत होते। आणि खूप गरजेची एक गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही जर शेळ्यांना सकाळी पाणी प्यायला देत असाल तर ते पाणी थंड नसावं, नॉर्मल थोडंसं कोमट करून मित्रांनो आपण त्याला दिलं पाहिजे। म्हणजे कोमट म्हणजे गरमही नको, रूम टेम्परेचरला, ते गरमही नाही पाहिजे आणि थंडही नाही पाहिजे, नॉर्मल पाणी पाहिजे। असं पाणी जर आपण त्यांना प्यायला दिलं तर याने सर्दीही होत नाही। सहसा हिवाळ्यामध्ये काय होतं की आपण डायरेक्टली टाकीतून नळ चालू करतो, कॉक चालू करतो आणि पाणी घेऊन येतो। ते पाणी रातभर थंडीने खूप गारठलेलं असतं, गार झालेलं असतं आणि तेच पाणी तहानीच्या तडाख्यामध्ये शेळ्या त्याला पितात आणि त्या थंड पाण्याने देखील खूप लवकरात लवकर सर्दी ही शेळ्यांना, कार्डांना होत असते। म्हणून मित्रांनो ध्यान ठेवायचं आहे, पाणी हे रूम टेम्परेचर म्हणजे नॉर्मल स्वरूपातलं त्यांना द्यायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो काळजी घ्या, उपाय करा, 100% तुमच्या शेळ्यांची, कार्डांची सर्दी ही बरी होणार आहे। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, धन्यवाद।